भाई बहन, आज की रोटी की कर सदस्य युक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 16 मार्च 2025 रविवार। परमेश्वराची सामर्थ्य त्यांना बरे करण्यास उपस्थिती होते। लूक 5:17 परमेश्वराने जाहीर केले आहे की त्यांचे आरोग्यदायी सामर्थ्य आपल्यामध्ये प्रकट होईल। सर्वात महान उपचार म्हणजे आपल्या आत्म्याचे उपचार होय। जेव्हा आपला आत्मा शांत असतो तेव्हा आपल्या जीवनाची प्रत्येक क्षेत्रात आपल्याला आरोग्याचा अनुभव येतो। दाविदाने प्रार्थना केली, परमेश्वरा, माझ्यावर दया कर, मी तुझ्या विरुद्ध पाप केले आहे। माझा आत्मा बरा कर, कारण मी तुझ्या विरुद्ध पाप केले आहे। स्तोत्र 41:4 जेव्हा आपण पापापासून दूर वळतो तेव्हा आपण परमेश्वराशी नाते पुनरुस्थापित करतो आणि आपला आत्मा आनंदाने व दिव्य शांतीने भरून जातो। परमेश्वर असेही वचन देतो, मी त्यांची बडखोरीस बरे करीन, मी त्यांना मुक्तपणे प्रेम करीन, कारण माझा संताप त्यांच्यापासून फिरला आहे। होशे 14:4 येथे आपण पाहतो की प्रभू केवळ आत्म्याला बरे करतो असे नाही, तर जे मार्गभ्रष्ट झाले आहेत त्यांनाही तो पुनर्स्थापित करतो। जे देहाची वासना, डोळ्याचे लोभ आणि जगातील अहंकार यात अडकले आहेत ते प्रभूकडे परतू शकतात आणि तो त्यांची भरकटलेली स्थिती बरी करतो। परमेश्वर अजून कोणाला बरे करतो? लूक 4:18 मध्ये आपण वाचतो की तो दुःखी हृदयाचे उपचार करतो। संकटे, निराशा, अपयश आणि फसवणूक यामुळे हृदय खचून जाते। आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि जेव्हा आपल्याला दुखावले तेव्हा तीव्र वेदना होतात, पण परमेश्वर आपल्या सामर्थ्याने दुःखी हृदयाचे बंधन सोडवतो, बंदिवानांना मुक्त करतो आणि शांती व आधार देतो। पवित्र शास्त्रात आपल्याला उपचार व पुनरुत्थानाची वचने दिली आहेत। तो शारीरिक उपचार करतो, भावनिक उपचार करतो आणि आत्मिक पुनरुज्जीवन करतो। तो आत्म्याला पुनरुत्थापित करतो, दुर्बलांना बळकट करतो आणि निराश लोकांना पुनरुज्जीवित करतो। त्यांच्या उपचारास्पर्श जीवनाचे प्रत्येक क्षेत्रात संपूर्णता आणतो। आपला प्रभू किती अद्भुत आहे! परमेश्वराचे वचन घोषित करते, मी तुला आरोग्य देईन आणि तुझ्या जखमा बऱ्या करीन, असे परमेश्वर म्हणतो। यिर्मया 30:17 देवाचे मुलांनो, अविवर्तनीय प्रभू येशू काल, आज आणि सदैव त्याला शोधणाऱ्यांना स्वातंत्र्य व दिव्य उपचार प्रदान करीत आहे। आगे विचार करण्यासाठी वचन। येशू संपूर्ण गलिलावर फिरला, त्याचे सेबास्त्यानात शिकवत होता, राज्याचे सुरुवातीचा प्रचार करत होता आणि लोकांतील सर्व प्रकारचे रोग व व्याधी बरे करत होता। माती 4:23 आजच्या बायबल वाचनासाठी सकाळी व्यवस्था विवरण 28:29 संध्याकाळी मार्क 14:54 से 62 धन्यवाद।